आलं आहे 83rd. तर आता मी उभा आहे टॉप ऑफ द बँकॉक सिटी. हे आपलं हॉटेल आहे केसी प्लेस, जिथे मी राहतो आहे. आणि या हॉटेलच्या खिडकीमधून ना मी ही मोठी बिल्डिंग बघत असतो. ही बघा, ही आहे बायोके टॉवर. बरीच मोठी आहे आणि आहे ना, मी प्लॅन करतोय की हे जे एकदम वर आहे ना तिकडे जायचा. तर तिकडे जायला ना असा काही रस्ता आहे आणि इथून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे वॉकिंग. तर ना हे आहे बायोके स्काय हॉटेल. एंट्रन्स बघतो कसं आहे. तर आपल्याला आधी तिकीट काढायला लागेल. हे असिस्ट करतात आपल्याला. From last one, take lift go up one more to 19. 19. Yes. ओके ओके, थँक्स अ लॉट. You're welcome. तर आहे ना मित्रांनो, इथून 18th फ्लोअरवर आलो. आता 19th फ्लोअरवर जातो आहे त्या रूफटॉप बारचे तिकीट घ्यायला. हाय, गुड इव्हनिंग. आय वॉन्ट 1 तिकीट फॉर रूफटॉप बार. 450. ओके. तर 450 थायबार्टमध्ये आपण 84thला जाऊ शकतो. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. अँड ऑब्झर्वेशन डेकला जाऊ शकतो, रिव्हॉल्विंग व्ह्यू पॉईंटला जाऊ शकतो आणि असं काही तिकीट आहे. तर इथे तिकीट चेक होतं आहे माझं. तर आधी आपण ना 77th फ्लोअरवर जातो आहे. देन 83, देन 84. हा आहे आपला 77th फ्लोअर. तो हे बघा काय काय आहे. हे बघा, आपले हनुमानजी. बोला बजरंगबली हनुमान की जय, पवनपुत्र हनुमान की जय. आणि इथे बघा काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ईस्ट बघूया. जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, तर तुम्हाला मिळून जाईल इथे. तर मी इथे ना माझा एक फनी फोटो काढला. माझ्या मागे आहे ना पूर्ण बँकॉक सिटी आहे. तर आता मी उभा आहे टॉप ऑफ द बँकॉक सिटी. अरे ही बघा भिडेची स्कूटर. इथे ना एक दुर्बीण ठेवलेली आहे. त्या ना बघूया इथे काय दिसतं. इथे हे घालायचे, पैसे घालायचे. ओके, पथका झाला मला. तर ना मस्त मस्त व्ह्यूज कॅप्चर केले तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडत असेल ना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा यार. आणि हां, शेअर करत राहा. आपल्याला जायचं आहे अजून वर, तर अजून वर जाऊया आपण. तर ज्या लिफ्टमधून आलेलो ना इथून, तिथे चालू आहे परत. हे ऑब्झर्वेशन डेक बघून सगळं. आणि आता 83rd फ्लोअरला जायचं. लिफ्टचं वाट बघतोय. मिनिमम वेटिंग टाईम आहे ना या लिफ्टचं, ते 5 मिनिटं आहे. 5 मिनिटं. तर आता लिफ्टमध्ये आलो आहे, जातो आहे 83rd फ्लोअर. 83rd फ्लोअर रूफटॉप बार आहे, तिथे जातो आहे. ते बघा. आलं आहे 83rd. एक्साइटेड आहात, मी पण आहे. बघूया काय ते. अरे इथे तर गर्दी आहे. अच्छा, इथे रूफटॉप बार. खतरनाक रे. जरा एक राऊंड मारतो, नंतर जातो पुढे. आणि इकडे आपले डीजे वाले बाबू आहेत. पूर्ण व्ह्यू दिसतोय यार. काय खतरनाक आहे यार.
आय डोंट नो मोबाईलने किती कॅप्चर केलं, बिकॉज आहे ना अंधार आहे इथे. अंधार मुद्दामून ठेवला आहे बिकॉज इथे ना रिफ्लेक्शन्स येतात, तर त्यामुळे बाहेरचा व्ह्यू रात्रीचा दिसत नाही. तर आता परफेक्ट दिसतो बाहेरचा व्ह्यू. थोडे खिडक्या साफ नाही आहेत, बट तेवढं सांभाळून घ्या. मी ना यांना मी तिकीट दाखवलं आणि माझ्यासाठी हे ड्रिंक फ्री आहेत. तर आय डोंट नो मी काय घेणार आहे आणि मला काय कळत नाही इकडे काय लिहिलं आहे. स्क्रू ड्रायव्हर लिहिलं आहे यार ते. पिना कोलाडा मी ऐकलं आहे. यात त्यांनाच विचारूया की काय पिऊ शकतो. कॉकटेल इकडे आहेत, फ्रूट पंच वगैरे, आणि सॉफ्ट ड्रिंक्स इथे आहेत. थँक्यू. खतरनाक गाणी लागले होते. तर ना मी त्या रूफटॉप बारच्या बाहेर आलो आणि जरा इथे टाइम स्पेंड करतोय बघा काय. तर आपल्याला अजून एक स्पॉट बाकी आहे 84th फ्लोअरचा, तो बघूया यार कसा आहे. व्हिडिओमध्ये बनवून राहा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 11:01 आणि आपल्या फायनल लोकेशनकडे जात आहोत 84th फ्लोअरकडे. आता 84th फ्लोअरकडे जायला असे स्टेअर्स आहेत आणि हा बघा डिरेक्शन्स दाखवतो आपल्याला. हो भाई इथे तर हे नाही आहे, ग्लास आहे ना, नाही आहे. वाव, ग्लासच नाही, खतरनाक दिसतंय यार. माझ्याकडे तर शब्दच नाही आहेत एक्सप्लेन करायला. आणि मी इकडे चालतोय, एकदम अंधार आहे आणि अंधारच हवा बिकॉज हे सगळं बघायचं आहे यार. हे बघा ना, वाव. सगळं बँकॉक दिसतंय. खरंच माझ्याकडे एकही शब्द नाही आहे हे सगळं एक्सप्लेन करायला. वाव यार वाव, काय रोड आहे, काय बिल्डिंग्स आहेत, काय बँकॉक आहे आणि काय थायलंड आहे यार. हवा काय येते. 84th फ्लोअरवर आहे, असं वाटतं कुठल्या तरी एअरप्लेनमध्ये बसलेलो आहे. मी जितक्या जोरात बोलायचं ट्राय करतोय तितकं बोलतोय बिकॉज आहे ना हवा खूपच जास्त आहे. ज्यांना हाईटची भीती वाटते ना त्यांनी हे रेलिंग्स पकडू शकतात. बट यार मला हाईट आवडते यार. आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके गड आहेत, किल्ले आहेत, इतकं चढलो आहे, हाईटची काय भीती नाही आपल्याला. वाव, असं वाटतंय की यार टाईम थोडं थांबून जा आणि यार बस असे दररोज व्ह्यू बघायला मिळाले ना आणि अशी हवा. मी थांबणार नाही आहे, मी कॅमेरा ऑफ करणार नाही आहे. मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. कॅमेरा मी बाहेर काढलेला आहे मोबाईलला रेस्ट ठेवून.
इतकी मजा येते ना, तुम्ही नाही दिसून चालेल या व्हिडिओमध्ये, तुम्हाला मागचं सगळं दिसायला पाहिजे. तर हे जे आहे ना ते 309 मीटर्स अबाव द सी लेवल आहे. तर मित्रांनो, आता टाईम आलेला आहे या अत्यंत सुंदर दृश्याला बाय बाय बोलण्याचं. बायो के स्काय हॉटेल व्यू पॉईंट, लाईक रोटेटिंग व्यू पॉईंट, पॅनोरॉमिक व्यू पॉईंटला बाय बाय बोलण्याचं. माझ्याकडे आता शब्द नाही आहेत. हे जे मी एक्सपिरियन्स करतो आहे ना रात्रीचे 11, 11:15 वाजता. चला आता जाऊया आपण परत हॉटेलकडे. आज काय रात्रीचं जेवलंसुद्धा नाही, भूकच नाही लागली यार. हा नजारा बघून मजा आली. बाय बाय. होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. तर निघताना ना आपल्याला 83 फ्लोअरवरून 18th जावं लागतं आणि 18th वरून दुसरी एलिव्हेटर आहे. इथे लिहिलेलं आहे सगळं, तुम्ही पाहू शकता. आणि बघा काय फास्ट आहे. आणि असं वाटतच नाही की मी लिफ्टमध्ये, म्हणजे असं काय वाटत हालतच नाही लिफ्ट, असं वाटतं की स्टेशनरी आहे. मी घाबरलो ना याला बघून. आणि आम्हीच आहे, आणि हा पण मी आहे, हा पण मी आहे, हा पण मीच आहे, आता मीच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. आपल्या लोकांबरोबर शेअर करा यार. 19th फ्लोअरवर आलो आहे, शेअर झालं पाहिजे. तर यार मद्रास कॅफे म्हणून एक रेस्टॉरंट आहे, इकडे आलो आहे खायला. आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. एक चीज डोसा घेतला, जास्त काही हेवी खात नाही, डोसा खाऊन बस